गीता अध्याय 5 श्लोक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. सर्व कर्माणि स आणि क वर आघात नी पटकन म्हणायचा. मनसा संन्यस्यास्ते न्यवर आघात घ्यायचा. स्या पूर्ण म्हणायचा, मग अर्धा स म्हणायचा. संन्यस्यास्ते सुखं वशी अनुस्वाराचा उच्चार करायचा. नवद्वारे वर आघात पुरे देही नैव कुर्वन् कुवर आघात न कारयन्. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. 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 नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. 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 सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. संधी विग्रह. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि न एव कुर्वन् न कारयन्. सर्व कर्माणि म्हणजे सर्व कर्मांचा, मनसा मनाने, संन्यस्य म्हणजे अर्पण करून, परमात्म्याला अर्पण करून, त्याग करून, आस्ते म्हणजे असतो, सुखम म्हणजे सुखात, वशी म्हणजे ज्यांनी स्वतःचं मन वश करून घेतलेलं आहे असा तो. नवद्वारे म्हणजे 9 द्वारांच्या, पुरे म्हणजे नगरीमध्ये, शहरामध्ये, देही म्हणजे ज्याने देह धारण केला आहे असा पुरुष, अर्थातच देह धारण करणारा आत्मा, जीवात्मा. न म्हणजे नाही, एव म्हणजे च, कुर्वन म्हणजे कर्म करताना किंवा करणारा असे दोन्ही अर्थ आहेत. न म्हणजे नाही, कारयन म्हणजे करविता किंवा करून घेताना किंवा करून घेणारा असे दोन्हीही अर्थ आहेत. अन्वय. वशी देही न कुर्वन न कारयन एव नवद्वारे पुरे सर्व कर्माणि मनसा संन्यस्य सुखम आस्ते. ज्याचं अंतःकरण वश झालेलं आहे, ज्यांनी स्वतःचं मन वश करून घेतलेलं आहे असा पुरुष किंवा असा देही काहीही न करता आणि काहीही न करविता, करवून न घेता, 9 द्वारांच्या शरीररूपी शहरामध्ये, आपल्या देहाला 9 द्वारं आहेत. मलमूत्र विसर्जनाची 2 द्वारं, कानाची 2 द्वारं, नाकपुड्या 2 द्वार, 2 डोळे ही अजून 2 द्वारं आणि 9वं द्वार आहे ते मुख. अशी एकूण 9 द्वारं आपल्या या नगरीला, शहराला जशी आत येण्यासाठी काही दारं असतात, एंट्रन्स असतात, त्याप्रमाणे विषय आत घेण्यासाठी आणि विषयांची नको असलेली घाण बाहेर टाकण्यासाठी
आपल्या शरीराला, आपल्या नगरीला 9 द्वारं आहेत. म्हणून या शरीराला 9 द्वारांचं पुर किंवा 9 द्वारांचा देह असं म्हटलं जातं. ह्या 9 द्वारांच्या नगरीमध्ये सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदपूर्वक राहतो. ह्या श्लोकामध्ये वशी किंवा युक्त परमात्म्याच्या साधनेमध्ये एकाग्र असलेला योगी कसा राहतो, काय करतो हे सांगितलेलं आहे. आपल्या देहाला 9 द्वारं आहेत. द्वारांचं काम काय आहे तर आत बाहेर लोकांना आत येऊ देणं किंवा बाहेर जाऊ देणं हे कुठल्याही द्वाराचं काम असतं. त्याप्रमाणे आपल्या देहामध्ये आत घेण्यासाठी आणि बाहेर टाकण्यासाठी आपल्या शरीराला 9 दरवाजे आहेत. दरवाजातनं लोक आत बाहेर करतात, त्याप्रमाणे विषय या 9 द्वारांमधनं आत बाहेर करत असतात. डोळ्यांचा विषय आहे बघणे. 2 डोळ्यांनी आपण बघण्याचा आनंद घेत असतो. म्हणून आत घेण्याचा विषय काय तर बघणे हा आत घेण्याचा विषय असतो आणि त्याला द्वार कुठलं आहे तर डोळे हे द्वार आहे. ऐकणे हा जो विषय आहे त्याच्यासाठी 2 द्वारं आहेत, 2 कान आहेत, त्यांनी आपण ऐकत असतो. म्हणजे विषय कानाच्या द्वारे ऐकण्याचा विषय आपण आत घेत असतो. नाकपुड्या ज्या आहेत त्यांनी आपण श्वास आत बाहेर करत असतो. म्हणजे श्वास हा सुद्धा एक विषय झाला किंवा वास घेणे हा सुद्धा एक विषय झाला आणि त्या विषयाची आत बाहेर जाण्याची क्रिया नाकपुड्या ह्या 2 द्वारांमधनं चालू असते. बोलणे आणि खाणे हे जे 2 विषय आहेत ते आपल्या जिभेचे किंवा मुखाचे विषय आहेत आणि खाणे आणि बोलणे ह्या 2 विषयांची आत बाहेर करण्याची क्रिया मुखावाटे चालू असते. त्याप्रमाणे एक मलविसर्जनाचं द्वार आहे, त्याच्यामधून आपल्या अन्नातली जी घाण नको असलेला भाग असतो तो मलविसर्जनाच्या रूपाने बाहेर टाकला जातो. त्याचप्रमाणे मूत्रविसर्जनाच्या रूपाने नको असलेला द्रव भाग शरीराच्या बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे ह्या 9 द्वारांमधून नको असलेल्या गोष्टी शरीरातून बाहेर टाकल्या जातात आणि जे हवं आहे तो विषय त्या द्वाराच्या द्वारे आतमध्ये घेतला जातो. आता भगवंत असं सांगतायत की आपल्याला अडकवणारं कोण आहे किंवा आपला आनंद नष्ट करणारं कोण आहे तर आपलं मन जे आहे ते आपला आनंद नष्ट पण करतं आणि आपल्याला आनंद मिळवून पण देतं बरं का. मन ज्या इंद्रियाशी संलग्न असतं त्या इंद्रियाचा विषय आस्वाद मन घेऊ शकतो. अर्थातच आस्वाद घेण्याचं, आनंद घेण्याचं कार्य पण मनच करतं आणि दुःख देण्याचं कार्य पण मनच करत असतं. जेव्हा मनाला त्याला हवं तसं गोष्ट मिळत नाही, विषय मिळत नाही, तेव्हा ते मन दुःखी होतं आणि मनामुळे माणूस आसक्तीमध्ये अडकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मनाला ताब्यात ठेवायचं आहे. एखादी गोष्ट आवडो न आवडो ती जर करणं आवश्यक असेल तर ते करायचं आणि मनाला सांगायचं बाबा रे तुला जरी आवडत नसलं तरी हे गोष्ट करणं आवश्यक आहे. मागे आपण पहिल्या अध्यायातच हे उदाहरण बघितलं की औषध प्यायला आवडत नसलं तरी देहाच्या कल्याणासाठी औषध पिणं आवश्यक आहे. मनाला कडू चव नको असते पण म्हणून मनाचं ऐकून जर तुम्ही औषध घेतलं नाहीत तर तुम्हीच तुमच्याशी शत्रुत्व करणार आहात. आता आपल्याला आपल्या मनाला चुचकारून समजवायचं आहे की जरी आवडत नसलं तरीसुद्धा जी कर्तव्य आहेत ती केलीच पाहिजेत. असं समजावल्यामुळे मन काय करतं तर विषयांमधली आसक्ती हळूहळू टाकून देतं. ज्याला असं स्वतःचं मन आवरता आलं त्या व्यक्तीला वशी असं म्हणायचं, ज्यांनी मन वश करून घेतलेलं आहे. आता जेव्हा मन वश होतं तेव्हा काय होतं तर तो देही म्हणजे आत्मा, मन, बुद्धी या तिन्हीसाठी देही असं इथे उल्लेख आलेला आहे. जेव्हा
आपलं मन वश करून घेतो, तेव्हा तो जीवात्मा देहामध्ये कर्म देहाकडून होत असताना सुद्धा असं मानत नाही की मी काही केलं किंवा मी कुणाकडून काही करवून घेतलं, असं दोन्हीही मानत नाही. अर्जुनाच्या पहिल्या अध्यायातच आपण बघितलं की अर्जुनाला असं वाटतं की मी युद्ध केलं तरच ही समोरचे मरणार आहेत आणि मी युद्ध नाही केलं तर हे जिवंत राहतील. ही जी त्याची धारणा आहे ती स्वतःकडे कर्तृत्व घेतल्यामुळे आणि कर्तृत्वाचं फलभोक्तृत्व घेतल्यामुळे त्याची ही धारणा झाली आहे. आता वशी जो आहे तो कर्म तर सगळी करतो, पण असं मानतच नाही की मी काही केलं किंवा मी कुणाकडून काही करवून घेतलं, असं तो मानत नाही. अर्थातच मग आपल्याला पण असं व्हायचं आहे, पण कुठलंही काम केल्यावर आपण लगेच आपला अहंकार वर डोकं काढतो. मग आता करवून न घेणं आणि न करणं यासाठी काय विचार करावा म्हणजे आपल्याला असं वशी होता येतं? तर आपण असा विचार करावा की माझ्या देहाकडनं जे काही घडतं आहे, जे काही माझ्याकडनं सत्कर्म घडतं आहे, ते मी करत नसून भगवंत माझ्याकडनं करवून घेत आहे. असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी काही केलं असं आपल्याला वाटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या शिकवण्यामुळे किंवा आपल्या करवून घेण्यामुळे जेव्हा दुसरा काहीतरी करतो तेव्हा मी करवून घेतलं हा सुद्धा अहंकार निर्माण होऊ नये म्हणून मी जे शिकवलं, मी जे दुसऱ्याकडनं करवून घेतलं तेही भगवंताचंच कार्य होतं. माझ्या माध्यमातून भगवंताने समोरच्याला जे सांगायचं होतं, जे शिकवायचं होतं ते शिकवलं, असा विचार करावा. म्हणजे मी काहीतरी करवून घेतलं हा अहंकारही निर्माण होत नाही. जेव्हा करण्याचा आणि करवून घेण्याचा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होत नाही तेव्हा आपण वशी झालो. आणि असा वशी आपल्या देहाच्या 9 द्वारांमधनं जे काही विषय आत येत असतात किंवा बाहेर जात असतात त्यांना मी आत घेतलं किंवा मी बाहेर टाकलं असं मानत नाही. सर्व कर्म इंद्रियांकडून केली जाणारी, मनाकडून केली जाणारी, बुद्धीकडून केली जाणारी सर्व कर्म भगवंताला अर्पण करतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य. कर्माचा त्याग करायचा नाही आहे, तर कर्तृत्वाच्या अहंकाराचा आणि फलाच्या भोक्तृत्वाचा मनाने त्याग करायचा आहे. मन आपल्याला बांधायला शिकवतं की मी केलं आहे तर मलाच मिळालं पाहिजे. हा जो बंध आहे तो मनामुळे निर्माण होतो. आता आपल्याला मनाने कर्मफलाचा त्याग करायचा आहे. असं ज्याला करता आलं त्या व्यक्तीला सर्व कर्म करून सुद्धा मनाने तो त्याच्याशी चिकटलेला राहत नाही आणि त्यामुळे असा संन्यस्त योगी, असा विरागी पुरुष सर्व कर्म करून सुद्धा आनंदामध्ये, सुखामध्ये असतो. परमात्म ध्यानामध्ये, सुखामध्ये असतो. आपण जसं आपल्या घराच्या दारावर नीट लक्ष ठेवतो की कोण येतंय आत, कोण बाहेर जातंय ह्याच्यावर आपलं लक्ष असतं, तसं योगी स्वतःच्या 9 द्वारांमधून आतमध्ये काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर ठरवतो. दक्षपणे लक्ष ठेवतो आपल्या 9ही द्वारांवर आणि त्यामुळे तो काहीही करत नाही आणि करवूनही घेत नाही. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. हरि ओम तत्सत्.